हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला MMP म्हणजे मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस ह्यामध्ये आपण दुसरं युनिट हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस हे चालू केलेलं होतं. त्यामध्ये हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस म्हणजे काय, म्हणजे हीट ट्रीटमेंट प्रोसेसची डेफिनेशन, त्याचे पर्पजेस, त्याचे टाईप्स आपण पाहिलेले आहेत. या व्यतिरिक्त आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे मागच्या लेक्चरला आपण लास्ट लेक्चरला आयन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम आपण पाहिलेली आहे. त्याच्या वेगवेगळ्या फेजेस, त्याचे ट्रान्सफॉर्मेशन, जे रिॲक्शन आहेत त्या पाहिलेल्या आहेत आणि कुलिंग कर्व फॉर प्युअर आयन पण पाहिलेला आहे. आज आपण जी डायग्राम पाहणार आहोत ती म्हणजे TTT डायग्राम किंवा टाईम टेम्परेचर ट्रान्सफॉर्मेशन कर्व. TTT कर्व, त्याला आपण S कर्व पण म्हणतो आणि C कर्व पण म्हणतो. हा आपण आज पाहणार आहोत आणि शिवाय ॲनेलिंग अँड नॉर्मलायझिंग ह्या दोन जे काही हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर बघा, T फॉर टाईम, T फॉर टेम्परेचर आणि T फॉर ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण जो वाय ॲक्सिस आहे त्याच्यावरती टेम्परेचर घेणार आहोत आणि जो एक्स ॲक्सिस आहे त्याच्यावर टाईम इन सेकंद घेणार आहोत. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला व्हेरियस टेम्परेचर आणि टाईमला आपल्याला कोणती फेज हे आपल्याला दिसून येते हे आपण ह्या कर्ववरनं किंवा ह्या डायग्रामवरनं आयडेंटिफाय करू शकतो. आता बघा, जेव्हा कूलिंग होत असतं 727च्या खाली, जेव्हा जे कूल होणार आहे स्टील किंवा मेटल, तर त्याच्यामध्ये मायक्रोस्ट्रक्चर हे त्या कूलिंग रेटवर अवलंबून असतं. आता टाईमनुसार ते कूलिंग होणार आहे, त्यामुळे आता टाईमचा उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे. जे कूलिंग होतं ते टाईम डिपेंडंट आहे, त्यामुळे टाईमचा इथं ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसवर टाईम घेतलेला आहे. आता तुम्ही मागच्या लेक्चरला आयन कार्बन डायग्राम पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की गॅमा ऑस्टेनाइट ही फेज आहे. गॅमा ऑस्टेनाइट फेज ही ह्याच्यामध्ये 2% कार्बन 1147ला आपल्याला पाहिलेलं होतं. आता गॅमा ऑस्टेनाइट ही जी फेज आहे ती फेज आयन कार्बन डायग्रामचा जर आपण विचार केला तर 727 डिग्रीच्या वरती ही जी काय ऑस्टेनाइट फेज आहे ती स्टेबल असते आणि 727च्या खालच्या टेम्परेचरला ऑस्टेनाइट स्टेबल नसतो. ऑस्टेनाइट स्टेबल नसतो म्हणजेच काय होतं की ऑस्टेनाइटचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते डिपेंडिंग अपॉन टाईम अँड टेम्परेचर कंडिशन्स हे वेगवेगळ्या मायक्रोस्ट्रक्चरमध्ये जे फेजेस आहेत त्याच्यामध्ये होत असतं. मग जे कूलिंग होणार आहे म्हणजे 727च्या खाली जसं जसं कूलिंग होणार आहे त्या कूलिंग कंडिशनवर मायक्रोस्ट्रक्चर अवलंबून आहे. शिवाय ऑस्टेनाइटचं 727च्या खाली ऑस्टेनाइट स्टेबल नसल्यामुळे त्याचं जे रूपांतर होतं कूलिंग होत असताना त्याचं वेगवेगळ्या मायक्रोस्ट्रक्चर किंवा वेगवेगळ्या फेजेसमध्ये आपल्याला रूपांतर आढळून येतं डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर अँड टाईम. तर तो आपल्याला TTT डायग्राम शो करते. तर ह्यामध्ये TTT रिलेट्स टू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑस्टेनाइट टू टाईम अँड टेम्परेचर कंडिशन. टाईम अँड टेम्परेचर कंडिशनवर ऑस्टेनाइटचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतर हे कोणत्या कोणत्या फेजेसमध्ये होतं, जसं की पर्लाइट आहे, सोर्बाईट आहे, बायनाईट आहे, ट्रुसाईट आहे, मार्टेनसाईट आहे, असे वेगवेगळे फेजेस आपण मागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 727च्या खाली ऑस्टेनाइटचं रूपांतर होत असतं. आता हा जो कर्व आहे अशा पद्धतीनं हा कर्व तुम्हाला दिसून येतो. तर ह्यामध्ये बघा, जो वाय ॲक्सिस आहे ह्या वाय ॲक्सिसवर टेम्परेचर घेतलेला आहे आणि जो एक्स ॲक्सिस आहे त्याच्यावर टाईम इन सेकंड घेतलेला आहे. ओके. आता ह्यामध्ये हा जो हिरवा कर्व दिसतो आहे तुम्हाला, हा जो हिरवा कर्व असा तुम्हाला दिसतो आहे हिरव्या कलरचा, हा काय शो करतो तर 727 डिग्री सेल्सिअसच्या खाली ऑस्टेनाइटचं ट्रान्सफॉर्मेशन त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हा जो राईट साईडचा हा जो काळा कर्व दिसतो आहे तुम्हाला, हा जो राईट साईडचा काळा कर्व दिसतो आहे हा काय शो करतो तर ऑस्टेनाइटचं ट्रान्सफॉर्मेशन एंड झालेलं आहे, ऑस्टेनाइटचं रूपांतर झालेलं आहे. आणि ह्या दोन कर्वच्या मधला जो भाग आहे, रिजन आहे, तो काय दर्शवतो तर पार्शियल डिकॉम्पोजिशन ऑस्टेनाइटचं फेराइट आणि सिमेंटाईटमध्ये झालेलं आहे. सो region between intermediate region between or interval between two curves indicate partial decomposition of austenite into ferrite and cementite. फेराईट आणि सिमेंटाईट ह्यालाच आपण पर्लाईट असं म्हणतो, त्यामुळे इथं A+P दाखवलेले, A फॉर ऑस्टेनाइट, P फॉर पर्लाईट. पर्लाईट म्हणजेच फेराईट आणि सिमेंटाईट 727च्या खाली. ओके. तर अशा पद्धतीनं हा कर्व तुम्हाला इथं
दिसून येत आहे. तर इथं तुम्हाला 727च्या वरती इथं ऑस्टेनाइटचं मायक्रोस्ट्रक्चर दाखवलेलं आहे पहा. हा 727 डिग्री सेल्सिअसच्या वरती ऑस्टेनाइट स्टेबल असतो आणि 727च्या खाली जसं जसं कुलिंग होत जाईल तसं तसं ह्या ऑस्टेनाइटचं रूपांतर हे पर्लाइट, बायनाइट, सॉर्बाइट, मार्टेनसाइट ह्यामध्ये होत असतं. तर इथं तुम्हाला असं दाखवलेलं आहे. आता ह्यामध्ये इथं जे नाकासारखा हा कर्वला नाकासारखा आकार आलेला आहे, नोजसारखा आकार आलेला आहे. तर हे जे नोज नाकाचा जो दांडा म्हणतो आपण त्याला, जस्ट लक्षात ठेवा तसं म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. तर हे नोज टेम्परेचर आहे 550 डिग्री. इथं नाकासारखा दांडा दिसतो ह्या कर्वला, 550 डिग्री सेल्सिअस हे नोज टेम्परेचर आहे. आता ह्यानंतर इथं एक लाल अशी स्ट्रेट लाईन दिसते आहे पहा तुम्हाला. इथं लिहिलेलं आहे MS म्हणजे मार्टेनसाइट स्टार्ट. म्हणजे ऑस्टेनाइटचं रूपांतर हे मार्टेनसाइटमध्ये व्हायला 240 डिग्री सेल्सिअसला सुरुवात होते. आणि नंतर इथं अजून एक पॅरलल लाईन अशी लाल कलरची स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये दाखवलं MF म्हणजे मार्टेनसाइट एंड्स म्हणजे फिनिश. तर MF दाखवलेलं आहे. ते 50 डिग्री सेल्सिअसला ऑस्टेनाइटचं रूपांतर हे मार्टेनसाइटमध्ये होतं. 240 डिग्री सेल्सिअसला ऑस्टेनाइटचं रूपांतर मार्टेनसाइटमध्ये व्हायला सुरू होतं आणि 50 डिग्री सेल्सिअसला त्याचं मार्टेनसाइटमध्ये रूपांतर होतं. तर अशा पद्धतीनं ही जी काही TT डायग्रॅम आहे, टाईम टेम्परेचर ट्रान्सफॉर्मेशन डायग्रॅम, हे 727च्या खालच्या टेम्परेचरला म्हणजे जसं जसं कुलिंग होईल तसं तसं ऑस्टेनाइटचं ट्रान्सफॉर्मेशन प्रोडक्ट कोणते आहेत वेगवेगळ्या टेम्परेचरला आणि टाईमला हे आपल्याला TTT कर्वनुसार दाखवलं जातं. हा हिरवा कलरचा कर्व जो दिसतो आहे हा ऑस्टेनाइटचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा जो काळा कलरचा कर्व दिसतो आहे राईट साईडला तो ऑस्टेनाइटचं ट्रान्सफॉर्मेशन एंड झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायची आहे. 550 डिग्री सेल्सिअस हे नोज टेम्परेचर आहे. ही जी स्ट्रेट लाईन दिसते आहे 240 डिग्री सेल्सिअसला ते म्हणजेच ऑस्टेनाइटचं मार्टेनसाइटमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि खालची जी 50 डिग्री सेल्सिअसची लाल कलरची ही काय स्ट्रेट लाईन दिसते आहे ती म्हणजेच ऑस्टेनाइटचं रूपांतर मार्टेनसाइटमध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीनं आणि हे ते मायक्रोस्ट्रक्चर तुम्हाला इथं मार्टेनसाइटचं मायक्रोस्ट्रक्चर तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने ही TTT डायग्राम आहे किंवा टेम्परेचर ट्रान्सफॉर्मेशन डायग्राम ह्याला S किंवा C कर्व पण म्हटलं जातं. हा S शेपसारखा आहे कर्व किंवा C शेपसारखा आहे त्यामुळे S कर्व किंवा C कर्व पण म्हटलं जातं. तर आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस. त्यामध्ये पहिली जी हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे वेगवेगळ्या हीट ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये जी पहिली हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे ती म्हणजे ॲनेलिंग. आता बघा कोणतीही ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये 3 स्टेजेस असतात. पहिल्यांदा एका विशिष्ट टेम्परेचरला हीट करणे, दुसरे म्हणजेच त्या टेम्परेचरला काही वेळ होल्ड करणे तसंच ठेवणे आणि तिसरी म्हणजेच कूलिंग करणे, रूम टेम्परेचरला कूलिंग करणे. ह्या 3 स्टेप जर तुम्ही लक्षात ठेवल्या की कोणत्या टेम्परेचरला आपण हीट करायचं आहे, किती वेळ ते होल्ड करायचं आहे आणि जे कूल करणार आहोत ते कशामध्ये करायचं आहे, फर्नेसमध्ये करायचं आहे का एअरमध्ये करायचं आहे का वेगवेगळे क्वेंचिंग मीडियम वापरणार आहोत, हे जे कूलिंग होतं आहे ते स्लो रेटला होतं आहे का फास्ट रेटला होतं आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या ज्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहेत हे तुमच्या लक्षात राहतील. तर त्यामध्ये पहिली जी हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे त्याचं नाव आहे ॲनेलिंग. ॲनेलिंग म्हणजेच काय, जे मेटल आहे ते मेटल सुरुवातीला समजा मेटास्टेबल असेल किंवा डिस्टॉर्ट स्ट्रक्चरल स्टेटला असेल. मेटास्टेबल म्हणजे त्याच्यामध्ये स्टेबल स्ट्रक्चर नसेल, स्टॅबिलिटी नसेल, इनस्टॅबिलिटी असेल म्हणजे स्टेबल नसेल ते स्ट्रक्चर किंवा डिस्टॉर्ट असेल, डायमेन्शनल स्टॅबिलिटी नसेल किंवा वेडवाकडं असेल. तर हे जे मेटल आहे हे मेटल अशा टेम्परेचरला आपण हीट करायचं. बघा मेटास्टेबल किंवा डिस्टॉर्ट स्ट्रक्चरल स्टेटला जे काही मेटल आहे, जे मेटल स्टेबल स्ट्रक्चर नाही शो करत किंवा त्यामध्ये स्टॅबिलिटी नाही आहे त्या स्ट्रक्चरमध्ये, असं जे मेटल आहे ते आपण एका विशिष्ट टेम्परेचरला हीट करायचं की त्या टेम्परेचरला त्याच्यामधली इनस्टॅबिलिटी किंवा जे काही डिस्टॉर्शन आहे ते रिमूव्ह होईल आणि नंतर काही वेळ होल्ड केल्याच्या नंतर ते आपण स्लो कूलिंग करायचं रूम टेम्परेचरला, जेणेकरून रूम टेम्परेचरला आपण स्टेबल स्ट्रक्चर आपल्याला मिळेल, स्ट्रेन फ्री स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. लक्षात येतं आहे का, जे मेटल आहे ते मेटल स्टेबल नसेल किंवा त्याचं स्ट्रक्चर स्टेबल नसेल, डिस्टॉर्ट असेल, ते आपण एका विशिष्ट टेम्परेचरला हीट करणे
की त्या टेम्परेचरला त्याच्यामधली इन्स्टॅबिलिटी किंवा डिस्टॉर्शन रिमूव्ह होईल. नंतर होल्ड करून त्या टेम्परेचरला, ज्या टेम्परेचरला हीट केलं आहे त्या टेम्परेचरला काही वेळ होल्ड करून नंतर आपण स्लो कुलिंग करणे रूम टेम्परेचरला, जेणेकरून आपल्याला रूम टेम्परेचरला कसं स्ट्रक्चर मिळेल तर स्टेबल स्ट्रक्चर मिळेल, स्ट्रेन फ्री स्ट्रक्चर मिळेल. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲनेलिंग. So annealing is heating a metal which is metastable or distort structural state to a temperature which will remove instability or distortion, and then cooling at slow rate to the room temperature so that the structure is stable and strain free. ते स्टेबल स्ट्रक्चर होईल आणि स्ट्रेन फ्री स्ट्रक्चर होईल. अशासाठी आपण ॲनेलिंग करतो की त्या टेम्परेचरला त्याच्यामधली जे हीटिंग टेम्परेचर आहे त्या हीटिंग टेम्परेचरला त्यामधली इन्स्टॅबिलिटी नाहीशी होऊन आपल्याला रूम टेम्परेचरला कूल केल्यावर स्टेबल स्ट्रक्चर मिळेल. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲनेलिंग प्रोसेस. मग हे कुठं कुठं केलं जातं? कास्ट कॉम्पोनंटसाठी केलं जातं. फोर्जिंग म्हणजे लोहार काम आपण म्हणतो त्यात फोर्जिंग कॉम्पोनंट्समध्ये केलं जातं, शीटमध्ये केलं जातं, वायर्समध्ये केलं जातं, कोल्ड वर्कमध्ये. आता हे झालं ॲनेलिंगची डेफिनेशन. आता ॲनेलिंगचा पर्पज काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा पर्पज ॲनेलिंगचा आहे ते म्हणजेच इन्स्टॅबिलिटी दूर करणे, म्हणजेच काय करणे, स्टेबल स्ट्रक्चर आपल्याला रूम टेम्परेचरला मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यातली इन्स्टॅबिलिटी दूर करणे, त्याच्यातले इंटरनल स्ट्रेसेस रिमूव्ह करणे. आणि मेन पर्पज जो ॲनेलिंगचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पर्पज म्हणजे मेटल सॉफ्ट करणे, सॉफ्टन द मेटल. मेटल सॉफ्ट केल्याच्या नंतर काय होईल, त्याच्यावर सहजगती आपण मशिनिंग करू शकतो. म्हणजे मेटल सॉफ्ट करायचं आणि मग मशिनेबिलिटी वाढवायची किंवा इम्प्रूव्ह करायची. हे सगळ्यात महत्त्वाचं एम हे ॲनेलिंगचं आहे. टू सॉफ्टन द मेटल अँड टू इम्प्रूव्ह मशिनेबिलिटी, हे सगळ्यात महत्त्वाचं एम हे ॲनेलिंगचं आहे. बाकीचे जे काही पर्पजेस आहेत, तुम्ही हीट ट्रीटमेंटचे जे पर्पजेस पाहिलेले आहेत तेच बऱ्यापैकी इथं आहेत. टू रिफाईन ग्रेन साईज, टू रिमूव्ह इंटरनल स्ट्रेसेस, टू इन्क्रीज डक्टिलिटी. आता मेटल सॉफ्ट झाल्यावर डक्टिलिटी वाढणार आहे. टू प्रिपेअर द स्टील फॉर फर्दर ट्रीटमेंट, पुढच्या हीट ट्रीटमेंट प्रोसेससाठी स्टील प्रिपेअर करणे की जेणेकरून त्याच्यातली इन्स्टॅबिलिटी नाहीशी होईल, स्टेबल स्ट्रक्चर मिळेल आणि पुढं आपण त्याच्यावरती दुसऱ्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस करू शकतो. अशासाठी स्टील प्रिपेअर करणे आणि त्यामुळे आपल्याला स्टेबल स्ट्रक्चर हे पण मिळवणे हे त्याचा एम आहे. होमोजिनियस स्ट्रक्चर मिळवणे किंवा स्टेबल स्ट्रक्चर मिळवणे हे सुद्धा त्याचा पर्पज आहे. सो पर्पजेस ऑफ ॲनेलिंग, द मेन पर्पज इज टू सॉफ्टन द मेटल अँड टू इम्प्रूव्ह मशिनेबिलिटी. जो अदर पर्पजेस ऑर एम आर टू रिफाईन ग्रेन साईज, relieve internal stresses, increase ductility, homogenize structure, remove gases, prepare steel for further heat treatment process. ओके, आता ॲनेलिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ते ॲनेलिंगचे वेगवेगळे टाईप्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो टाईप आहे तो म्हणजेच फुल ॲनेलिंग. आता फुल ॲनेलिंग म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये टेम्परेचर लक्षात घ्या. तर आपण जर आयन कार्बन डायग्रॅम तुम्ही डोळ्यासमोर आणली, आयन कार्बन डायग्रॅमची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. त्याचे वेगवेगळे टेम्परेचर आणि त्याचे पर्सेंटेज कार्बन तुम्ही लक्षात ठेवून ती डायग्रॅमची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही आयन कार्बन डायग्रॅम पाहिली तर त्याच्यामध्ये युटेक्टॉईड ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहिलेलं 727 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण हायपोयुटेक्टॉईड स्टील आणि हायपर युटेक्टॉईड स्टील आपण पाहिलेलं आहोत. तर युटेक्टॉईड ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय होतं की गॅमा ऑस्टेनाईटचं रूपांतर हे परलाईटमध्ये होतं. परलाईटमध्ये होतं 727ला, म्हणजेच फेराईट आणि सिमेंटाईटमध्ये होतं. आता गॅमा ऑस्टेनाईट जर 0.8% कार्बनपेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हणायचं हायपोयुटेक्टॉईड. आणि जर 0.8% कार्बनपेक्षा जास्त ऑस्टेनाईटमध्ये 0.8%पेक्षा कार्बन जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो हायपर युटेक्टॉईड. आणि 0.8%पेक्षा कमी कार्बन असेल ऑस्टेनाईटमध्ये तर हायपो, आणि 0.8%पेक्षा जास्त कार्बन असेल तर हायपर युटेक्टॉईड. आता ह्याच्यामध्ये आपण 30 ते 50 डिग्री सेल्सिअस अधिक 910 सेल्सिअस फॉर हायपो युटेक्टॉईड स्टील आणि 727 डिग्री सेल्सिअस फॉर हायपर युटेक्टॉईड स्टील अशा टेम्परेचरला हीट करतो. बघा, जर हायपोयुटेक्टॉईड स्टील असेल म्हणजे ऑस्टेनाईटमध्ये 0.8% कार्बनपेक्षा कमी कार्बन असेल तर त्याला हायपोयुटेक्टॉईड स्टील म्हणतो 727ला. तर त्या हायपोयुटेक्टॉईड स्टील असेल तर 910च्या वरती 30 ते 50 डिग्री सेल्सिअस अधिक तापमानाला आपण हीट करतो. आणि हायपर युटेक्टॉईड म्हणजे 0.8% कार्बनपेक्षा जास्त कार्बन
ऑस्टेनाईटमध्ये असेल, हायपर युटेक्टॉइड स्टील असेल तर आपण 727च्या वरती 30 ते 50 डिग्री जास्त, 727च्या वरती 30 ते 50 डिग्री अधिक तापमानाला आपण ते मेटल हीट करतो. ह्याच्यामध्ये टेम्परेचर लक्षात घ्या. फुल ॲनेलिंगसाठी जर हायपर युटेक्टॉइड स्टील असेल तर 910च्या वरती 30 ते 50 डिग्री सेल्सिअस अधिक, आणि जर हायपर युटेक्टॉइड स्टील असेल तर 727 डिग्री सेल्सिअसच्या वरती 30 ते 50 डिग्री अधिक, म्हणजे त्याच्यात मिसळा 727मध्ये 30 ते 50 डिग्री. तर अशा टेम्परेचरला आपण ते मेटल हीट करतो. नंतर काही काळ त्याच टेम्परेचरला, जे टेम्परेचरला आपण हीट केलेलं आहे त्या टेम्परेचरला आपण काही काळ तसं होल्ड करतो, जेणेकरून वर्कपीस युनिफॉर्म स्ट्रक्चर त्याच्यामध्ये व्हावं. आणि नंतर आपण स्लो कुलिंग करतो, आणि युजली हे फर्नेसमध्ये आपण स्लो कुलिंग करतो. ह्या प्रोसेसला आपण फुल ॲनेलिंग म्हणतो. ॲनेलिंगचं पहिला टाईप आहे म्हणजे फुल ॲनेलिंग प्रोसेस. याच्यामध्ये टेम्परेचर लक्षात घ्या. टेम्परेचर लक्षात ठेवताना जर हायपर युटेक्टॉइड स्टील असेल तर 910 तापमानाच्या वरती 30 ते 50 डिग्री सेल्सिअस अधिक, आणि जर हायपर युटेक्टॉइड स्टील असेल तर 727 डिग्री सेल्सिअसच्या वरती 30 ते 50 डिग्री अधिकच्या तापमानाला आपण हीट करतो मेटल. त्याच्यानंतर त्या तापमानाला आपण काही काळ होल्ड करतो, आणि नंतर स्लो कुलिंग करतो. फर्नेसमध्येच कुलिंग करतो आणि स्लो कुलिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टेबल स्ट्रक्चर मिळावं. तर हे कुठं केलं जातं तर रोल कॉम्पोनंट्स जे असतात, रोलिंग करून जे काय शीट्स वगैरे तयार झालेले आहेत त्या स्टॉकवर आपण करतो, शीट्सवर करतो. फोर्जिंग म्हणजे लोहार काम आपण पाहिलेलं, फोर्जिंग कॉम्पोनंट्सवर, तो कास्टिंग कॉम्पोनंटवर करतो फुल ॲनेलिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. होल्ड म्हणजे ह्याच्यामध्ये 3 स्टेप आहेत, हिटिंग, होल्डिंग आणि कुलिंग. त्यामध्ये हिटिंगमध्ये तुम्हाला टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. होल्डिंग काही काळ आपण करतो, आणि नंतर जे कुलिंग करतो ते स्लो कुलिंग करतो आणि फर्नेसमध्ये करतो. नेक्स्ट प्रोसेस आहे ते म्हणजे प्रोसेस ॲनेलिंग. त्याला आपण इंटरमिडिएट ॲनेलिंग असं म्हणतो. ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये जे काही मेटल आहे ते आपण रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या वरती आपण हीट करतो, म्हणजे 600 तापमानाच्या वरती आपण ते हीट करतो अबाव रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर. तर ते किती असेल तर 500 ते 770 डिग्री ह्या टेम्परेचर रेंजमध्ये, म्हणजे 600 ते 650 तापमानाला, 600 तापमानाच्या वरती आपण हीट करतो. रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर 600 तापमानाच्या वरती 650 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण मेटल जे आहे ते हीट करतो. काही काळ आपण होल्ड करतो त्या तापमानाला, आणि नंतर आपण ते एअर किंवा फर्नेसमध्ये कुलिंग करतो. तर ह्यामध्ये काय होतं बघा, ह्यामध्ये 3 स्टेप लक्षात घ्या की जे हिटिंग टेम्परेचर आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रोसेस ॲनेलिंगसाठी किंवा इंटरमिडिएट ॲनेलिंगसाठी. 600 ते 650 तापमानाला आपण हीट करतो, काही काळ त्या तापमानाला आपण होल्ड करतो, आणि नंतर जे कुलिंग करतो ते स्लोच कुलिंग करतो. ॲनेलिंगमध्ये बऱ्यापैकी स्लोच कुलिंग असतं, ते एअरमध्ये करतो किंवा फर्नेसमध्ये करतो. तर ह्यामुळे काय होतं तर ह्यामध्ये नवीन स्ट्रक्चर नाही तयार होत, पण जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये नवीन क्रिस्टल, रिक्रिस्टलायझेशन म्हणजे न्यू क्रिस्टल त्याच्यामध्ये, कारण 600 तापमानाच्या वरती रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर आहे, म्हणजे नवीन क्रिस्टल त्या स्ट्रक्चरमध्ये, सेम स्ट्रक्चरमध्ये तयार होतात. अशा पद्धतीनं हे प्रोसेस ॲनेलिंग आहे. ह्याच्यामध्ये टेम्परेचर आहे 600 ते 650 तापमान, होल्ड करतो काही काळ, आणि जे कूल करतो ते एअर किंवा फर्नेसमध्ये करतो. एवढंच लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये नवीन स्ट्रक्चर तयार होत नाही, तर त्या स्ट्रक्चरमध्ये नवीन क्रिस्टल तयार होतात, कारण आपण जे हिटिंग करतो ते रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर 600 तापमानाच्या वरती आपण हिटिंग करतो आहे. तर ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते कोल्ड रोल स्टील, वायर ड्रॉईंग ह्याचे जे काही आहे त्याच्यामध्ये आपण प्रोसेस ॲनेलिंग करत असतो. नेक्स्ट आहे आयसोथर्मल ॲनेलिंग. त्यालाच आपण सायकल ॲनेलिंग असं म्हणतो. आता आयसोथर्मल म्हणजेच काय, टेम्परेचर कॉन्स्टंट. तर आयसोथर्मल ॲनेलिंगमध्ये काय करतो आपण, जे मेटल आहे ते पहिल्यांदा हीट करतो ऑस्टेनाईट स्टेटला, नंतर ते कूल करतो. आता हे कूलिंग 2 स्टेपमध्ये करतो आहे आपण. ऑस्टेनाईट स्टेटला आपण हीट केल्याच्या नंतर, ऑस्टेनाईट स्टेटला आपण हीट केल्याच्या नंतर जे कूलिंग करतो ते 2 टप्प्यात करतो. पहिल्या टप्प्यामध्ये कूलिंग जे करतो आहे ते 600 ते 700 तापमानाला आपण ते कूलिंग करतो आहे रॅपिडली इन एअर ऑर इन फर्नेस. ठीक आहे, ह्याच्यात 2 स्टेपमध्ये कूलिंग होतं आहे पहा आयसोथर्मलमध्ये. पहिल्यांदा 600 ते 700 तापमानाला आपण कूल करतो रॅपिडली इन एअर ऑर इन फर्नेस. नेक्स्ट आपण त्या तापमानाला, म्हणजे 600 ते 700 तापमानाला जे कूल केलेलं आहे त्या तापमानाला आपण काही वेळ
आयसोथर्मली म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून काही वेळ आपण सर्टन पिरियड ऑफ टाईम ते स्टील होल्ड करतोय, त्या तापमानाला ठेवतोय आणि नंतर 600 ते 700 तापमानाला तसंच काही वेळ ठेवल्याच्या नंतर आपण नंतर रूम टेम्परेचरला ते मेटल परत कूल करतोय. अशा 2 स्टेपमध्ये ते कूलिंग होतंय. बघा, आयसोथर्मल ॲनेलिंग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑस्टेनाइज स्टेट जे आहे ते ऑस्टेनाइज स्टेटपर्यंत आपण हीट करतो. नंतर आपण जे कूल करणार आहे मेटल ते कूलिंग करतो. ते 2 स्टेपमध्ये करतो. प्रकार म्हणल्यापेक्षा 2 स्टेपमध्ये करतो. ऑस्टेनाइज स्टेटला आपण हीट केलेलं स्टील हे पहिल्यांदा 600 ते 700 तापमानापर्यंत कूल होऊ देतो. 600 ते 700 तापमान झालं त्याचं की त्या 600 ते 700 तापमानाला आपण ते मेटल काही वेळ आयसोथर्मली होल्ड करतो. त्या तापमानाला 600 ते 700 तापमानाला काही वेळ ते होल्ड करतो. ही पहिली स्टेप झाली कूलिंगची. आणि नंतर 600 ते 700 तापमानाला काही वेळ होल्ड केल्याच्या नंतर कूलिंग करून जे होल्ड करतो त्याच्यानंतर 600 ते 700 तापमानाच्या खाली नंतर परत आपण कूल करतो रूम टेम्परेचरला. अशा पद्धतीने ह्या 2 स्टेपमध्ये इथं कूलिंग होतं. त्यामुळे आयसोथर्मल ॲनेलिंग, कारण आपण ऑस्टेनाइज स्टेटला हीट केलेलं स्टील कूलिंग करत असताना, कूल होत असताना, जेव्हा कूल होत असताना त्याचं तापमान 600 ते 700च्या रेंजमध्ये येईल तेव्हा आपण आयसोथर्मली काही वेळ ते तसंच ठेवतो आहे आणि नंतर परत आपण रूम टेम्परेचरला कूल करतो आहोत. अशा पद्धतीने हे आयसोथर्मल ॲनेलिंग आहे किंवा सायकल ॲनेलिंग आहे. ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते अलॉय स्टीलमध्ये आहे, मीडियम किंवा हाय कार्बन स्टीलमध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्पेरोडाइज ॲनेलिंग. स्पेरोडाइज ॲनेलिंगमध्ये काय होतं तर स्पियरसारखं म्हणजे ग्लोब्युलर स्ट्रक्चर परलाईटचं आपल्याला दिसून येतं. ग्लोब्युलर स्ट्रक्चर आपल्याला परलाईटचं दिसून येतं. मग ह्यामध्ये काय होतं की ह्यामध्ये मशनेबिलिटी वाढणार आहे, सॉफ्ट होणार आहे स्टील. म्हणजे ह्यामध्ये राऊंडेड पार्टिकल्स सिमेंटाईटचे फेराईटच्या मॅट्रिक्समध्ये दिसतात. गोल गोल पार्टिकल्स सिमेंटाईटचे फेराईटच्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला आढळून येतात. स्ट्रक्चर बघितल्याच्या नंतर राऊंड पार्टिकल्स ऑफ सिमेंटाईट इन फेराईट मॅट्रिक्स आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात. त्यामुळे त्याला स्पेरोडाइज ॲनेलिंग असं म्हणलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तापमान, होल्डिंग आणि कूलिंग हे लक्षात घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये जे हीट करतो स्टील ते आपण 740 ते 770 डिग्री सेल्सिअसला आपण त्याच्यावरती 740 ते 770 डिग्री सेल्सिअसच्या वरती आपण हीट करतो. त्याच्यानंतर आपण त्या टेम्परेचरला होल्ड करतो आणि नंतर फर्नेसमध्ये स्लो कूलिंग करतो. अशा पद्धतीनं आता ह्यामध्ये सुद्धा कूलिंग जे आहे ते आपण स्लो कूलिंग करणार आहोत आणि अशा पद्धतीने हे स्पेरोडाइज ॲनेलिंग आपल्याला मिळणार आहे. तर बघा, 600 तापमानापर्यंत फर्नेसमध्ये कूलिंग करतो. ह्याच्यात सुद्धा 2 स्टेपमध्ये कूलिंग आहे. 600 तापमानापर्यंत आपण फर्नेसमध्ये कूल करतो, स्लो कूलिंग करतो आणि नंतर 600 तापमानाच्या नंतर आपण एअरमध्ये कूलिंग करतो. म्हणजे इथं बघा, स्पेरोडाइज ॲनेलिंगसाठी 2 स्टेपचंच कूलिंग आहे. पहिल्यांदा आपण मेटल 740 ते 770पर्यंत हीट करतो. काही वेळ त्याच तापमानाला, ज्या टेम्परेचरला आपण हीट केलेले त्याच तापमानाला आपण होल्ड करतो आणि नंतर स्लो कूलिंग करतो. आता हे स्लो कूलिंग पण इथं 2 टप्प्यात होतं. 600 तापमानापर्यंत फर्नेसमध्ये होतं आणि 600 तापमानाच्या पुढं 600 तापमानाच्या खाली म्हणूया आपण, पुढं म्हणता येणार नाही, 600 तापमानाच्या खाली आपण ते जे कूलिंग करतो ते आपण एअरमध्ये करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्ट्रेस रिलिव्हिंग ॲनेलिंग. ह्यामध्ये स्ट्रेस रिलिव्हिंग ॲनेलिंगमध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये जे इंटरनल स्ट्रेसेस आहेत, कास्टिंग किंवा क्वेंचिंग किंवा मशिनिंग केल्यावर जे स्ट्रेसेस तयार होतात ते आपण रिमूव्ह करतो. मग ह्यामध्ये जे हीटिंग टेम्परेचर आहे ते रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या खाली म्हणजे 600 तापमानाच्या खाली आपण हीट करतो. मेटल 500 ते 550 तापमानाला हीट करतो. नंतर 1 ते 2 तास त्या टेम्परेचरला आपण होल्ड करतो आणि नंतर एअरमध्ये स्लो कूलिंग करतो. फेरस आणि नॉन फेरस मेटलसाठी स्ट्रेस रिलिव्हिंग ॲनेलिंग केलं जातं, कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पर्पज आहे स्ट्रेस जे तयार होतात कास्टिंग, क्वेंचिंग, मशिनिंग केल्यावर जे इंटरनल स्ट्रेसेस
होणार आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. मग यासाठी आपण रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या खाली म्हणजे 600 तापमानाच्या खाली आपण मेटल हीट करतो. जवळजवळ 500 ते 550 तापमानाला आपण ते मेटल हीट करतो. काही काळ तसंच 1 ते 2 तास आपण होल्ड करतो आणि नंतर एअरमध्ये कूल करतो. तर अशा पद्धतीने स्ट्रेस रिलिव्हिंग ॲनेलिंग केलं जातं. नेक्स्ट आहे होमोजिनायझिंग किंवा डिफ्युजन ॲनेलिंग. आता ह्यामध्ये काय केलं जातं तर 1150 सेल्सिअस तापमानाला आपण ते मेटल हीट करतो, नंतर ते होल्ड करतो आणि नंतर 6 ते 8 तास आपण ते जे मेटल आहे ते 800 ते 850 तापमानापर्यंत आपण ते कूल करतो आणि नंतर एअरमध्ये कूलिंग करतो, जेणेकरून होमोजिनाइज स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. बघा 1150 डिग्री सेल्सिअसला हीट करतो, त्याच्यानंतर त्या 1150 डिग्री सेल्सिअसला आपण काही काळ तसंच ते होल्ड करतो आणि नंतर जवळजवळ 800 ते 850 तापमानाला आपण 6 ते 8 तास ते कूल करतो फर्नेसमध्ये आणि नंतर आपण 850 तापमान किंवा 800 तापमानाच्या खालच्या टेम्परेचरला आपण कूल करतो, ते एअरमध्ये कूल करतो. अशा पद्धतीने हे होमोजिनायझिंग किंवा डिफ्युजन ॲनेलिंग आहे. सो दिस इज ऑल अबाउट ॲनेलिंग प्रोसेस. तर त्याचे वेगवेगळे टाईप्स, त्याचे टेम्परेचर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, होल्डिंग फॉर सम टाईम आणि नंतर जे कूलिंग करतो ते नेमकं 2 स्टेपमध्ये होतं का 1 स्टेपमध्ये होतं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे ती म्हणजेच नॉर्मलायझिंग. नॉर्मलायझिंग म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये आपण 910 ते 1147 अप्पर क्रिटिकल टेम्परेचर जे आहे 910 डिग्री सेल्सिअस ते 1147 डिग्री सेल्सिअस हे जे काय अप्पर क्रिटिकल टेम्परेचर आहे किंवा ऑस्टेनाईट टेम्परेचर रेंज आहे, त्या ऑस्टेनाईट टेम्परेचर रेंजला म्हणजे 910 ते 1147 ह्या रेंजला 40 ते 50 डिग्री सेल्सिअस अधिक तापमानाला आपण ते मेटल हीट करतो. काही काळ त्या तापमानाला आपण शॉर्ट टाईमसाठी जवळजवळ 15 मिनिटासाठी आपण ते होल्ड करतो आणि नंतर ह्याच्यामध्ये जे कूलिंग करतो ते एअरला कूलिंग करतो आणि कदाचित हे ॲनेलिंगपेक्षा कूलिंग फास्ट रेटला होतं. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो नॉर्मलायझिंग. ऑस्टेनाईट टेम्परेचर रेंजला हीट करतो, होल्ड करतो आणि नंतर रूम टेम्परेचरला एअरमध्ये कूल करतो, ह्याला आपण म्हणतो नॉर्मलायझिंग. ह्याचा पर्पज महत्त्वाचा जो आहे तो मशिनेबिलिटी इम्प्रूव्ह करणे असा नसून ह्याचा पर्पज जो आहे तो मेटल हार्ड करणे आहे. आपण ॲनेलिंगमध्ये पाहिलं की मशिनेबिलिटी इम्प्रूव्ह केली होती म्हणजे मेटल सॉफ्ट केलं होतं, पण ह्या नॉर्मलायझिंगमध्ये मेटल आपण काय करतोय हार्ड करतोय, स्ट्रॉंग बनवतोय. तर ह्याचा मेन पर्पज जो आहे तो परत एकदा लक्षात घ्या, नॉर्मलायझिंगचा मेन पर्पज आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करणे. सो द मेन पर्पज ऑफ नॉर्मलायझिंग इज मेकॅनिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणे. नेक्स्ट पर्पज आहे तो कोर्स ग्रेन स्ट्रक्चर जे आहे ते इलिमिनेट करणे म्हणजेच रिफाईन ग्रेन किंवा इलिमिनेट कोर्स ग्रेन स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रेसेस रिमूव्ह करणे. नेक्स्ट मेकॅनिकल प्रॉपर्टी जो मेन पर्पज आहे तो मेकॅनिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणे, हार्ड आणि स्ट्रॉंग स्टील बनवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच इंटरनल स्ट्रेसेस रिमूव्ह करणे. तर इथं डबल झालेलं आहे रिमूव्ह इंटरनल स्ट्रेसेस. तर बघा इलिमिनेट कोर्स ग्रेन स्ट्रक्चर, रिफाईन ग्रेन स्ट्रक्चर, प्रोड्यूस हार्डन अँड स्ट्रॉंगर स्टील आणि टू ऑप्टेन रिक्वायर्ड मेकॅनिकल प्रॉपर्टीज हे मेन पर्पज आहे. युनिफॉर्म स्ट्रक्चर मिळवणे, कोर्स ग्रेन स्ट्रक्चर आपल्याला इलिमिनेट करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे कोर्स ग्रेन स्ट्रक्चर, आपल्याला फाईन ग्रेन स्ट्रक्चर आलं पाहिजे. त्याच्यानंतर ग्रेन साईज रिफाईन करतो म्हणजेच फाईन ग्रेन स्ट्रक्चर मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर जे स्टील आहे ते हार्डर अँड स्ट्रॉंगर बनवणे आणि आपल्याला ज्या प्रॉपर्टी मेकॅनिकल प्रॉपर्टी पाहिजे आहेत त्या मिळवणे हे नॉर्मलायझिंगचं पर्पज आहे. सगळ्यात महत्त्वाचा पर्पज म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करणे किंवा ज्या रिक्वायर्ड प्रॉपर्टीज आहेत त्या मिळवणे आणि मेटल हार्डन आणि स्ट्रॉंगर बनवणे हा नॉर्मलायझिंगचा मेन पर्पज आहे. तर ह्याच्यामध्ये आत्ता मी सांगितल्याप्रमाणे जे 3 स्टेप आहेत ते पण हिटिंगचं टेम्परेचर लक्षात घ्यायचं आहे. 40 ते 50 सेल्सिअस डिग्री अधिक 910 ते 1147 डिग्रीच्या वरती 40 ते 50 डिग्री सेल्सिअस अधिक तापमानाला आपण ते हीट करतो. नंतर त्या तापमानाला आपण होल्ड करतो शॉर्ट टाईमसाठी 15 मिनिटासाठी आणि नंतर एअरमध्ये कूल करतो. ठीक आहे, आता आपण 2 प्रोसेस पाहिलेल्या आहेत ॲनेलिंग आणि नॉर्मलायझिंग. तर त्याचं आपण डिफरन्स पाहूया. तर ॲनेलिंगमध्ये सॉफ्टनेस वाढतो म्हणजे हार्डनेस कमी असतो, तर नॉर्मलायझिंगमध्ये हार्डन अँड स्ट्रॉंगर स्टील बनतं म्हणजेच हार्डनेस टफनेस जास्त असतो. नेक्स्ट आपल्याला जे प्लेन कार्बन स्टील आहे त्याच्यामध्ये ॲनेलिंगमध्ये पर्लाइज स्ट्रक्चर दाखवतं
आणि ह्यामध्ये नॉर्मलायझिंगमध्ये मोर परलाईट त्यामध्ये आपल्याला मिळतं. परलाईट ॲनेलिंगमध्ये कोर्स असतो आणि तो कोर्स असल्यामुळं लगेच आपल्याला मायक्रोस्ट्रक्चर खाली रिझॉल्व्ह होतो म्हणजे दिसतो. आणि नॉर्मलायझिंगमध्ये परलाईट जो असतो तो फाईन असतो, कारण कोर्स स्ट्रक्चर आपण इलिमिनेट केलेलं आहे, कोर्स ग्रेन स्ट्रक्चर. तर तो परलाईट जो आहे तो फाईन परलाईट असतो, त्यामुळे लवकर रिझॉल्व्ह होत नाही मायक्रोस्कोप खाली, म्हणजेच आपल्याला लवकर ते रिझॉल्व्ह होत नाही परलाईट फाईन असल्यामुळं. त्याच्यानंतर ॲनेलिंगमध्ये ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे आणि नॉर्मलायझिंगमध्ये ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन हे लेस युनिफॉर्म आहे. त्याच्यानंतर ॲनेलिंगमध्ये इंटर्नल स्ट्रेसेस कमी असतात कारण स्लो कुलिंग होतं. नॉर्मलायझिंगमध्ये इंटर्नल स्ट्रेसेस जास्त असतात कारण फास्ट कुलिंग होतं. त्याच्यानंतर ॲनेलिंगमध्ये कुलिंग रेट स्लो आहे, नॉर्मलायझिंगमध्ये कुलिंग रेट फास्ट आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ॲनेलिंगचा पर्पज आहे सॉफ्टन द स्टील मशिनेबिलिटी इम्प्रूव्ह करणे आणि नॉर्मलायझिंगचा पर्पज आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणे किंवा स्ट्रॉंगर आणि हार्डर स्टील बनवणे. अशा पद्धतीने ह्याचे जे काही डिफरन्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या 2 हीट ट्रीटमेंट प्रोसेस पाहणार आहोत.